आई बाबा जेव्हा कधी इकडे येतात ना, तेव्हा एकदा तरी आमची अशी नेव्ही कॅन्टीनला फेरी होतेच. तर तिकडे गेल्यावर आम्ही काय काय बघणार ते तर मी तुम्हाला दाखवतेच. पण त्याआधी ना सकाळचं रुटीन दाखवते. जेव्हा कधी बाबा इकडे येतात ना, तेव्हा एक तरी उर्वीची फेरी सकाळ सकाळ बाहेर जाऊन येते आणि येताना मग फ्रूट्स किंवा मग दूध असं घेऊन येणं चालूच असतं. तर आता आम्ही दोघंच जेव्हा घरी असतो ना, तेव्हा मग ती डायरेक्ट स्कूलला जाईल ना, तेव्हाच तिचं बाहेर पडणं होतं. पण आता बाबा आहेत म्हटल्यावर सकाळचं एक राऊंड होतंच. तर ते बाहेर गेले तोपर्यंत छान नाश्ता बनवला. आता नाश्त्यामध्ये इडली, अप्पे सोबतच 2 प्रकारच्या चटण्यासुद्धा बनवल्या. आता त्यांना ऑफिसला लवकर जायचं होतं म्हणून त्यांना ब्रेकफास्ट दिला. तर ते बघून उर्वीलासुद्धा ब्रेकफास्ट करायचा होता. तीसुद्धा छान फ्रेश झाली आणि मग नाश्त्याला अशी सुरुवात झाली. त्यानंतर मग आम्ही कॅन्टीनमध्ये गेलो आणि कॅन्टीनमध्ये गेल्यावर ना बऱ्याचशा गोष्टी इकडे बघणं चालू होतं. तर इकडे सर्वात आधी ना ह्यांनी चटई बघितली आणि त्यानंतर मग बाकीच्या वस्तू. आता इकडे गेल्यावर सुद्धा उर्वीची इतकी मस्ती चालू होती. बाबा कंटिन्यू तिचा पाठलागच करत होते. तर त्यानंतर इकडे शूज आणि माझं असं पर्स बघणं. मी जेव्हा कुठे बाहेर जाईन ना, मग कॅन्टीन म्हणा किंवा डीमार्ट, तर इकडे माझं असं पर्स किंवा मग क्रॉकरी किंवा मग भांड्यांचं असं वेगवेगळं काय काय बघणं चालू होतं. तर इथं टू व्हीलर आली आहे, तर त्यांच्याकडे हेल्मेट आहे, पण माझ्याकडे नाही आहे. म्हणून मग हेल्मेटसुद्धा बघत होते. पण सर्वात महत्त्वाचं घेतलं म्हणजे घरातली ग्रॉसरीचं सामान. तर ते घेता घेता ॲक्च्युली 2 ट्रॉल्या भरल्या आणि तितकंच बिलसुद्धा भलं मोठं आलं होतं. तर आईने इकडे बिलिंग काउंटरला नंबर लावला होता. त्यानंतर बिल वगैरे केलं आणि मग घरी जाता जाता छान आज एकत्र मस्त बाहेर लंच केलं. तर इकडेसुद्धा गेल्यावर उर्वीचं इकडे चालू होतं ते फोक घेऊन इथे हात लाव, तिथे हात लाव. भरपूर हल्ली तिचं मस्ती करणं चालूच आहे. तर आज ना मी अळूवडीसुद्धा करायला घेतली होती, कारण 2 दिवस झाले आईने अळूवडीची पानं घेऊन आलेत. पण ती काय बनवली नव्हती. म्हटलं पानं खराब होण्याआधी ती बनवून घेऊयात. तर इथे अळूवडी बनवण्यासाठी ना मी ते चिंच आणि गूळ वापरलं आहे. तर कधी मी ओल्या खोबऱ्याचं वाटणसुद्धा वापरते. तर आज अशा प्रकारे अळूवडी बनवली आहे. तर आता ही आजच्यासाठी नाही आहेत. तर अळूवडी स्टीम करून ठेवली ना, फ्रीजमध्ये 2 दिवस डब्यात भरून ठेवली तरी आरामात राहते. म्हटलं आज आपण बनवून घेऊयात. तर छान अळूवडीसुद्धा बनवली आहे. सोबतच पावसाळा चालू आहे, तर पावसाळी भाजीसुद्धा आई घेऊन आली होती. भारंग्याची भाजी जी कोणाला माहीत असेल ती. तर तीसुद्धा आईने बनवून ठेवली होती. तर इथे अळूवडी स्टीम करायला ठेवली आहे. तर आदल्या दिवशी जेव्हा आम्ही असं बाहेर राऊंडला गेलो ना, तेव्हा उर्वीने इतका बाबांना त्रास दिला आहे. कंटिन्यू ती पळतच होती. एकतर वरती पाऊस चालू होता आणि खालीसुद्धा पाणी होतं. तरी तिचं असं पळणं चालू होतं. बाकी काही नाही, पण ती पडली ना तर खूपच त्रास होईल. त्यामुळे असं तिला पकडत होते, पण तिची काय मस्ती काही संपतच नव्हती. आणि मग घरी गेलो आणि घरी गेल्यावर मस्त सगळ्यांनी गरमागरम कणीस खाल्लं. तर हे बघा त्यांनी गरम गरम कणीस भाजले आणि सगळ्यांनी एन्जॉय करत खाल्ले. आणि मग काय रात्रीच्या जेवणाला छान पटकन आणि झटपट असा कुकरमध्ये व्हेज पुलाव बनवला. सोबत कोशिंबीर, तळलेली मिरची आणि पापड. तर असा होता आजचा दिवस.